हॅलो फ्रेंड, आज आपण इयत्ता 9वी डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा यावर आधारित जे प्रश्न आहे संभाव्य ते बघणार आहोत। तरी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबून आपले नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये 1 ते 20 प्रश्न बघणार आहोत। असे 20-20 प्रश्नाचे मी संभाव्य प्रश्न जे आहेत ते टाकणार आहेत। आता मी नाही का जे हे कशावरून काढले तर मी मागचे जे 5-5 क्वेश्चन पेपर आहे 2018, 17, 19, 20, 21, 22, 23 याचे क्वेश्चन पेपर आहे त्यातील हे प्रश्न आहेत आणि परीक्षेचे स्वरूप पण या प्रकारेच असणार आहे प्रश्नांचं स्वरूप। चला आपण वेळ न वाया घालवता आपण आता क्वेश्चन पेपर सोडून घेऊया। तर पहिला प्रश्न आहे, खालील राशीमधून मूलभूत भौतिक राशींचा गट ओळखा। x वजन आहे, y वस्तुमान आहे, z संवेग आहे, w लांबी आहे, u काल आहे आणि v तापमान आहे। तर भौतिक राशीचा गट ओळखायचा आहे आपल्याला। तर बरोबरचा ऑप्शन आपला डी आहे। पहिलं वस्तुमान येईल, नंतर लांबी येईल, नंतर काळ येईल आणि नंतर तापमान येईल। पुढचा प्रश्न बघूया। पर्याय क्रमांक डी बरोबर उत्तर आहे त्याचं। 2 नंबरचा प्रश्न आहे, खालील विधानातून सत्य विधाने ओळखा। पहिला आहे, प्रभारित पदार्थ उदासीन पदार्थाला आकर्षित करू शकतात। दुसरा आहे, इलेक्ट्रॉन घेऊन अणू धन प्रभारित होतात। तिसरा आहे, प्रभार एका पदार्थाकडून दुसऱ्या पदार्थाकडे स्थानांतरित होतो आणि चौथा आहे, इलेक्ट्रॉन देऊन अणू धन प्रभारित होतात। तर बरोबर उत्तर ए आहे। पर्याय क्रमांक ए बरोबर आहे। तर विधान कोणते कोणते बरोबर आहेत? 1, 3 आणि 4। पुढचा प्रश्न बघूया आपण आता। दिलेल्या आकृतीत लाकडी ठोकळा टेबलावर ठेवला आहे, त्याला दोरा बांधून तो कप्पीवरून नेऊन त्याच्या दुसऱ्या टोकास वजन बांधले आहे। पुरेसे वजन लावल्यास खालीलपैकी कोणत्या सूत्राची सत्यता पडताळता येईल? तर वुडन ब्लॉक हे लाकडी ठोकळा त्यालाच म्हणतो, पुली म्हणजे कप्पी आहे आणि वजन ठेवलेलं आहे। तर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत, P = F/A, दुसरा आहे F = ma, तिसरा आहे W = Fs आणि चौथा आहे V = U + AT। तर इथं काय आहे? सी पर्याय हा बरोबर आहे। वेट = फोर्स अँड यस हे त्याचं बरोबर उत्तर आहे। आता पुढचा प्रश्न बघूया आपण। एखाद्या व्यक्तीच्या खालीलपैकी कोणत्या स्थितीमुळे जमिनीवरचा दाब कमी पडेल? पहिला आहे, डोक्यावर उभे असताना, दुसरं जमिनीवर बसलेले असताना, तिसरा आहे जमिनीवर एका पायावर उभे असताना आणि चौथा आहे जमिनीवर पाठीवर झोपलेले असताना। तर पर्याय क्रमांक डी हा बरोबर आहे। जमिनीवर पाठीवर झोपलेले असताना दाब कमी पडेल। 5 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण आता। पुढीलपैकी कोणत्या राशीचे एकक जूल नाही? कार्य, विशिष्ट उष्मा, ऊर्जा आणि उष्णता। तर विशिष्ट उष्माचं एकक हे जूल नाहीये। पुढचा प्रश्न 6 नंबरचा। द्रवात बुडविलेल्या पदार्थावर क्रिया करणारे द्रवांचे प्लावी बल पुढीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असते? द्रवाची घनता, दुसरा आहे पदार्थाचे आकारमान, तिसरा आहे द्रवाचे आकारमान, चौथा आहे पदार्थाची घनता आणि पाचवा आहे द्रवाची खोली। तर बरोबर उत्तर आहे ए हा पर्याय बरोबर आहे आणि त्याचे अशी ऑप्शन द्रवाची घनता आणि पदार्थाचे आकारमान यावर अवलंबून असते। पुढचा प्रश्न बघूया आपण आता। फॅरेनहाइट व केल्विन या मापन श्रेणीमध्ये पाण्याचा गोठणांक पुढीलपैकी कोणता आहे? पर्याय आहेत 23 फॅरेनहाइट 237 केल्विन, दुसरा आहे 0 फॅरेनहाइट 237 केल्विन, तिसरा आहे 32 फॅरेनहाइट 273 केल्विन आणि चौथा आहे 32 फॅरेनहाइट 237 केल्विन। तर बरोबर उत्तर आहे 32 फॅरेनहाइट 273 केल्विन। चला आता पुढचा प्रश्न बघूया आपण। धातूची एक बंद बाटली बर्फात ठेवली असता तिच्यातील हवेवर पुढीलपैकी कोणता परिणाम दिसून येतील? XYZ W असे त्याचे परिणाम दिलेत आहे। पहिला आहे, आतील हवेचे आकारमान वाढेल, दुसरा आहे आतील हवेचे आकारमान कमी होईल, तिसरा आहे आतील हवेचा दाब वाढेल आणि चौथा आहे आतील हवेचा दाब कमी होईल। तर बरोबर उत्तर हे आहे ऑप्शन ए। त्याच्यात Y आणि W हे बरोबर परिणाम आहे। आतील हवेचे आकारमान कमी होईल आणि आतील हवेचा दाब पण कमी होईल। पुढचा प्रश्न आहे 9 नंबरचा।
दोन सपाट आरशामध्ये 120 डिग्रीचा कोन असून या कोनाच्या दुभाजकावर 4 सेंटीमीटर अंतरावर पी हा पदार्थ ठेवला आहे, तर दोन्ही आरशातील पदार्थ पीच्या प्रतिमा व पदार्थ पी यांच्यापासून तयार होणाऱ्या त्रिकोणाची परिमिती खालीलपैकी कोणती असेल? तर इथं त्रिकोणाची परिमिती काढायची आहे. इथं डायरेक्ट उत्तर ए हा आहे 12√3 सेंटीमीटर, हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघू आपण 10 नंबरचा. 70 मीटर त्रिज्येच्या वर्तुळाकार मैदानाला धावून एक फेरी पूर्ण करण्यासाठी अमोलला 44 सेकंद लागतात, तर त्याची सरासरी चाल x व सरासरी वेग y दर्शवणारा अचूक पर्याय कोणता? तर हे जे सोडवणारे प्रश्न जे आहे हे मी तुम्हाला नाही का ना डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची आन्सर की टाकतो, त्याच्यामध्ये डिटेल मध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर आता सध्या आपण डायरेक्ट आन्सर कडे जाऊया. ए हा ऑप्शन बरोबर आहे. एक्स चाल त्याची 10 मीटर पर सेकंद आहे आणि वेग हा त्याचा 0 मीटर पर सेकंद आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. सोबतच्या काल वेग आलेखाच्या आधारे 5 ते 30 सेकंद या काळात वस्तूने कापलेले अंतर डी, सरासरी वेग व्ही व त्वरण ए दर्शवणारा अचूक पर्याय ओळखायचा आहे. तर अचूक पर्याय ए आहे. डी इज इक्वल टू 875 मीटर, व्ही इज इक्वल टू 35 मीटर पर सेकंद आणि ए इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंद स्क्वेअर. तर याचं जे उत्तर काढलंय त्याचं स्पष्टीकरण पण मी तुम्हाला इथं दाखवतो लगेच. हे त्याचं स्पष्टीकरण आहे 11 नंबरच्या प्रश्नाचं. आता हे तुम्ही बघून सोडवण्याची प्रॅक्टिस करू शकता. आपण आता पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. 12 नंबरचा प्रश्न आहे आपला. आकृतीत दाखवल्याप्रमाणे दाबाखालील पाण्याची वाफ टर्बाइन वर सोडली तर PQRS या ठिकाणी असणाऱ्या ऊर्जेच्या रूपाचा अचूक पर्याय ओळखा. तर इथं पर्याय दिलेले आहे आपल्याला. तर बरोबर उत्तर हे डी आहे. उष्णता ऊर्जा, गतिज ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा हे त्याची रूप भेटतील आपल्याला. पुढचा आहे 13 नंबरचा प्रश्न. खालील पर्यायामधून भौतिक राशी आणि तिची एकके यांची अचूक जोडी ओळखायची तुम्हाला. तर इथं बरोबर उत्तर सी आहे. शक्तीचं ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर सेकंड इनवर्स 3, किलोग्रॅम मीटर स्क्वेअर सेकंड इनवर्स 3. आता हे कसं काढलं याचं पण स्पष्टीकरण तुम्हाला लगेच दाखवून देतो मी. हे बघू शकता इथं 13 नंबरचा प्रश्न आहे आपला. अशा प्रकारे त्याचं बल, कार्य, शक्ती आणि दाब याचं युनिट आहे. पर्याय सी हा अचूक आहे आपला. हे बघून तुम्ही घरी प्रॅक्टिस करा चांगली वहीवर. चला आपण आता पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. घरातील सर्व विद्युत उपकरणे समांतर जोडणीत असण्याची अचूक कारणे पुढीलपैकी कोणती? 1. प्रत्येक विद्युत उपकरण त्याच्या मूळ क्षमतेने चालण्यासाठी. दुसरा आहे प्रत्येक विद्युत उपकरणाला समान विद्युत विभवांतर मिळण्यासाठी. प्रत्येक उपकरणातून समान विद्युत धारा जाण्यासाठी. एखादे उपकरण बंद पडल्यास इतर उपकरणे चालू राहण्यासाठी. तर बरोबर पर्याय आपला ए आहे. त्याच्यात पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 1, 2 आणि 4 हे बरोबरचे मुद्दे आहेत. आता पुढचा प्रश्न आहे आपला 15 नंबरचा. तो बघूया. इंद्रधनुष्याचे रंग वेगवेगळे दिसण्याचे अचूक वैज्ञानिक कारण पुढीलपैकी कोणते? तर ए आहे किरणाची तरंग लांबी भिन्न असून त्याचे अपवर्तनांक समान असतात. दुसरा आहे किरणाची तरंग लांबी व अपवर्तनांक दोन्ही समान असतात. तिसरा आहे किरणांची तरंग लांबी व अपवर्तनांक दोन्ही भिन्न असतात आणि किरणाची तरंग लांबी समान असून त्याचे अपवर्तनांक भिन्न असतात. तर बरोबरचं उत्तर आहे सी. किरणाची तरंग लांबी व अपवर्तनांक दोन्ही भिन्न असतात हे त्याचं वैज्ञानिक कारण आहे. आता पुढचा प्रश्न बघू आपण 16 नंबरचा. काचेच्या एकाच पोकळ गोलापासून 3 आरसे तयार केले तर P वक्रता केंद्र, Q वक्रता त्रिज्या व R ध्रुव आणि S नाभी अंतर यापैकी असमान घटकांचा संच पुढीलपैकी कोणता आहे? तर पर्याय क्रमांक डी हा बरोबर आहे. आर म्हणजे काय आहे बाळांनो? ध्रुव. ध्रुव फक्त वेगळा आहे, बाकी सगळं सेम आहे. पुढे
17 नंबरचा प्रश्न, एकाच भौतिक राशीची एकके हे लक्षात घेऊन खालीलपैकी वेगवेगळे एकक ओळखा. आता वेगवेगळे एकक ओळखायचे, तर बी हा पर्याय आहे, न्यूटन मीटर इनव्हर्स हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, R1, R2 व R3 हे 3 रोध समांतर पद्धतीने जोडले आहेत. R2 इक्वल टू R1 आणि R3 इक्वल टू 3R1 असून या रोधांच्या समांतर जोडणीचे परिणामी रोध RP इन ब्रॅकेट 6 ओम असेल तर R1 चे मूल्य पुढीलपैकी कोणते? तर इथं पर्याय दिलेले आहे आपल्याला, 22 ओम, 6 ओम, 11 ओम आणि 8 ओम. तर बरोबर उत्तर आहे आपलं सी, 11 ओम. पुढचा प्रश्न आहे 19 नंबरचा, दिलेल्या विद्युत परिपथ पूर्ण होण्यासाठी PQRS या ठिकाणी जोडण्यात येणाऱ्या घटकांचा संच अचूक निवडायचा आहे तुम्हाला इथं. तर अचूक संच बी आहे, P इज इक्वल टू 2, Q इज इक्वल टू 4, R इज इक्वल टू 3 आणि S इज इक्वल टू 1. पुढचा प्रश्न बघू आपण 20 नंबरचा, वायू माध्यमातून प्रसारित होणाऱ्या ध्वनींच्या वेगासंदर्भात पुढील विधानातून असत्य विधानांचा गट अचूक निवडायचा आहे आपल्याला. तर अचूक विधान 1 आणि 3 आहे. 1 आणि 3 कोणता आहे? पर्याय मग सी, ध्वनीचा वेग वायू माध्यमाच्या तापमानाच्या वर्गमूळाच्या व्यस्तानापुती असतो. दुसरा आहे, एका स्थिर तापमानाला ध्वनीचा वेग वायूच्या दाबावर अवलंबून असतो. अशा प्रकारे आपले 20 प्रश्न सोडून झालेले आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 20च्या पुढचे जे प्रश्न आहेत ते सोडून घेऊयात. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.